पण त्याला काय माहीत होतं ही त्याची शेवटची रात्र होती. फक्त हात होता, बाकी मुलगी काही नव्हती, फक्त हात होता. एक मित्रांचा ग्रुप होता आणि ही मुंबईचीच स्टोरी आहे. बरं. तर एक मित्रांचा ग्रुप होता आणि हे लोक ना मजबूत पार्टी करत होते, खूप पार्टी करत होते. आणि पार्टीमध्ये नुसती दारू हे ते सगळं हे करून ना ते लोक जायला निघाले घरी, पार्टी थोडं संपून एन्जॉय करून. आणि जो ड्रायव्हर होता त्यांनी पण पिलेलं आणि पार्टी त्याच्याबरोबर आणखी एक होता, दोघं होते ते लोक मित्र. तर त्यांनी पण खूप दारू पिलेली. अच्छा. खूप दारू पिलेली. आणि ते लोक चाललेले रस्ते मस्त गाणी बिणी लावून गाडीमध्ये. आणि त्यांना ना एक बाई दिसली, थांब. तर ती ना खूप टाईम कॅबसाठी थांबलेली. तर ह्यांनी ती गाडी बाजूला नेली तिथे आणि जस्ट गाडीचं म्हणजे तो साऊंड वगैरे कमी केला आणि विचारलं की म्हणजे काय झालं तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय एवढ्या रात्री इथे. ती अवॉइड करत होती त्यांना, कारण तिला थोडासा डाऊट येत होता की हां थोडा हे लोक प्यायलेले दिसत आहेत. आणि कारण जो ड्राईव्ह करत होता त्याला म्हणजे त्यांनीच विचारलं बेसिकली. तर त्याला एवढं काय हे झालं नव्हतं की कारण त्याला ड्राईव्ह करायचं होतं, म्हणजे त्याला एवढा पण तो बोलतो ना एवढा पण म्हणजे प्यायला नव्हता, म्हणजे प्यायलेला पण एवढा नाही. हां. आणि बाजूचा होता तो म्हणजे ऑलमोस्ट आऊट होण्याच्या ह्याच्यात होता. हां. तर त्यांनी त्या बाईला विचारलं की मग ती बोलली की ती त्यांना आधी अवॉइड करत होती. मग त्यांनी बोललं की मॅडम सांगा तुम्ही एवढ्या रात्री इकडे थांबणं ठीक नाही आहे, हवं तर आम्ही सोडतो तुम्हाला. तिने आधी अवॉइड केलं, पण तो बोलला ठीक आहे बघा तुमच्यावरती यायचं आहे तर नाहीतर इट्स ओके. मग तो ऑप्शन नव्हता. आणि मग तो गाडी चालू करत होता तोपर्यंत ती आली. ती बोलली की माझी अशी कॅब होती, खूप टाईम झाला आली आणि मी कॅन्सल केली आहे, तर त्यांनी दुसरी कॅब भेटत पण नाही. तर बरोबर मला बोलतो की ठीक आहे मग या बसा इफ यू डोंट माइंड. मग ती बोलते या नो प्रॉब्लेम. मग ती बसते गाडीमध्ये आणि गाडीमध्ये थोडा वेळ बसते. मग ठीक आहे चालले मस्त. तिने तिचं डेस्टिनेशन सांगितलं की मला इथे ते होतात. अरे हां आम्ही पण इकडे जवळपासच राहतो. बरोबर आहे. मग तो इंट्रोडक्शन वगैरे झालं तर मग ते लोक एकमेकांशी बोलत होते, गप्पा मारत होते. आणि जो बाजूचा होता ज्यांनी खूप जास्त प्यायलेली, तर त्यांनी याला फक्त बोललं की अरे गाडी थांबव, उलटीसारखं होतं आहे. त्यांनी जरा 2 मिनटं साईडला थांबवली आणि आपण उतरला पाणी घेऊन. मग त्यांनी उलटी केली. उलटी केल्यावरती ना त्यांनी बघितलं की ती पाठी बाई बसली आणि ती ना सुंदर दिसायची. तर माहिती नाही त्या दोघांमध्ये काहीतरी तिकडे थोडंसं शिजलं आणि त्यांच्यात त्यांनी काहीतरी प्लॅन केला आणि गाडीना थोडं पुढे नेली आणि एका शांत ठिकाणी नेली, जिथे बोलतात ना असं मडमार्गे रोड वगैरे कसं आहे की जिथे झाडं खूप आहेत. हां झाडं खूप आहेत, सुनसान एरिया. हां अशी तिकडे नेली आणि फार अशी झाडं वगैरे आहेत जिथे जंगलात आहे बेसिकली. हां. तर ते एक्झॅक्टली माहीत नाही आरे होतं कुठे होतं, बट असं एक फॉरेस्ट एरिया टाईप होता. तर तिकडे नेलं. तर त्यांनी बाईनी विचारलं की काय झालं तुम्ही मला म्हणजे इकडे कुठे घेऊन येत आहे. हां ती थोडी घाबरली. ती बोलती तो नाही मॅडम असं काय नाही, इकडून ॲक्च्युली एक रस्ता निघतो, आपण इथून लवकर पोचू. बोलते तिचं चालू झालं की मी एवढ्या वर्ष आले हे नाही. ते बोलते बघा आता तुमच्याकडे ऑप्शन पण नाही आहे, तुम्हाला इथे यावं लागलं, आम्ही तुम्हाला इकडे सोडून गेलो तर इथे तर काहीच नाही आहे. ते बोलते चल ठीक आहे. मग त्यांचा प्लॅन त्यांनी एक्झिक्यूट करणं स्टार्ट केलं. तर त्यांनी गाडी थांबवली परत थोडं पुढे जाऊन. तो बोलला की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं, मी बघतो. तो जो मित्र गाडी चालवत होता तो उतरला आणि जो बाजूला दारू पिऊन होता तो पण उतरला. त्यांनी काय केलं, दरवाजा उघडला गाडीचा टायरच्या कारणाने आणि सरळ त्या बाईला धक्का दिला आतमध्ये सीटवरती आणि तो तिच्यावरती म्हणजे बेसिकली तो जबरदस्ती करायचा ट्राय करत होता. आणि पूर्ण त्यांनी मग कपडे बिपडे हे केले आणि तो दुसरा जो होता ड्रायव्हर त्याचा पण शेवटी काय ना काहीतरी हे होता. तो तर उलट त्याच्या मित्रांनी त्याच्या मनात तो हे प्लॅन भरलेला, तर तो पण चालू झाला. त्याच्यावरती जोर जबरदस्ती केली, खूप म्हणजे चुकीच्या गोष्टी केल्या आणि ज्याच्यानी ती बाई खूप ओरडत होती. पण एक टाईम मदतीला नव्हता तिथे. हां काय आलं, कोण मदतीला नव्हता. हां कोण मध्ये नव्हता आणि ती खूप ओरडत होती, किंचाळ होती ती. पण त्या दोघांनी काय ऐकलं नाही. त्यांना करायचं ते शेवटी करून. हो. आणि काय झालं की त्या ह्याच्यात ना त्या बाईचा डेथ झाली.
बापरे, मृत्यू झाला. कारण त्यांनी खूप फार वाईटपणी जे काही गोष्टी केल्या ते खूप वाईट होत्या. आणि ती जेव्हा किंचाळत होती तेव्हा तो माहिती आहे ना तुला, एक जीवाच्या अंतःकरणातून ती म्हणजे ती सांगते मी हे सगळे चुकीचं आहे पोलिसांना वगैरे सांगणार. तिने जसं नाव काढलं तर जो दारू ज्यांनी प्यायलेली ना त्यांनी पाठून तो सीट वगैरे असते तर त्यांनी काहीतरी स्क्रूड्रायव्हरसारखं वगैरे काहीतरी काढलं आणि पोटात घुसवला आणि मारत गेला आणि ती मेली. आणि मग जो ड्रायव्हर होता तो चालवत होता गाडी, तो बोलला तू काय केलंस, हे असं काय नव्हतं करायचं, आपल्याला प्लॅनमध्ये हे काय नव्हतं. बोलतो पण तोपर्यंत झालेल्या बोलतो गोष्टी तर झालेल्या, तू पुढे गेला तर आपण तसं पण हे पकडले जाणार होतो. आणि ही बाई ऐकणाऱ्यातली नाही वाटत होती मला. मग त्यांनी काय केलं, तिची बॉडी घेतली आणि तिकडे फेकून दिली जंगलात, अशीच फेकून दिली. आणि मग ते लोक आपल्या मार्गाला गेले. आणि जसे आपल्या मार्गाला गेले आणि थोडे दिवस झाले, काय असं काय हे नाही आलं की कुठली खबर नाही आली की असं काय झालं आहे कुठे. तर त्यांनी फक्त कुठेतरी वाचलं की एक बाई अशी मिसिंग आहे. थोडंफार खबर पडली त्याला. तर तो त्याच्या मित्राला फोन करत होता, म्हणजे तो ड्रायव्हर त्याच्या मित्राला फोन करत होता, अरे भाई मला वाटतं असं झालं आहे आता, पण खूपच काहीतरी चुकलं आहे. त्याचा मित्र तो दारू म्हणजे मोठ्या बापाचा वर्गा, तो फुल चिल्ड, काय हे नाही, त्याला फरक नाही पडत. बरोबर. तर ते असं केलं. आणि नेमकं त्या दिवशी काय झालं की तो जो ड्रायव्हर जो होता तो ऑफिसवरून येत होता काम करून. नेमकं त्याला लवकर पोचायचं होतं आणि त्यांनी बघितलं की यार आता इथे तर खूप ट्रॅफिक आहे. त्यांनी शेवटी मग बोलला की आपण आतल्या रस्त्याने जाऊया. त्यांनी शॉर्टकट आणि त्यांनी तीच शॉर्टकट घेतली, ती जंगल साईडवाली. बरं. तिकडे गेला आणि माहिती नाही त्यानंतर काय झालं. दुसऱ्या दिवशी एक माणसाचा कॉल येतो की त्याच्या मित्राला जो दारुडा होता त्याला की अरे हे तुमचे मित्र आहेत का. बोलतो हां, काय झालं. यांचा ॲक्सिडेंट झाला आहे फार भयानक. तो जेव्हा त्या स्पॉटला पोचतो ना, तोच स्पॉट असतो जिथे त्या लोकांनी जोर जबरदस्ती करून तिला बाईला मारलं होतं. तिथेच त्याचा ॲक्सिडेंट झालेला. बापरे. तो जागेवर मेला. आणि हे सगळं बघून त्याची फाटते आणि तो तिकडून बोलतो झालं ते मला माहिती नाही असं काय, पण झालं असेल, होतो ॲक्सिडेंट होतात, असं नाही होत काय, असं असतं का, होतात. तो ठीक आहे, काय नाही मग जातो तो हा झाला असेल मे बी. मग त्याला ते कुठे ना कुठेतरी फील होतं नंतर की अरे हां थोडं चुकलं आहे. पण त्याची काय ती जी चमडीगिरी असते ती काय कमी होत नाही. तो खूप त्यांनी असं केलेलं असतं की तो खूप मुलींवरती जेव्हा क्लबमधून वगैरे यायचा ना, त्या खूप मुलींवरती मोठ्या आवाजात तर काय फरक पडतो त्याला, सवय झाली. त्याला ती सवय झालेली आणि मुली पण काही भीतीच्या पोटी बोलत नाही. त्याला ती सवय झालेली की मुलींना पिकअप करायचं आणि नंतर कधी वन नाईट स्टँड किंवा कधी होतात पण कम्फर्टेबल असेल तर, पण कधी नसेल ना तर तो जोर जबरदस्तीने वगैरे करायचा किंवा पैसे ऑफर करून असं काय करायचा. पण त्या दिवशी हो खूप पण त्याचं त्या टाइमला फक्त हे झालं होतं की तो जास्त दारू पिल्या, त्याला असं माहिती पडलं की त्याचा पर्यायच नाही. बरोबर. पोलीस कंप्लेंट आणि जेल, त्याच्यात नावावर प्रश्न आला ना मी, मला वाटतं म्हणून त्यांनी तो ऑप्शन निवडला असेल. आणि कारण खूप लोक गप्प पण बसतात पैसे दिले तर, तुला माहिती असेल, तू पण स्टोरीज ऐकले, पैसे आहे तो काही करू शकतो ना बाई. मग काय झालं की त्या दिवसानंतर त्याची ती चमडीगिरी ती चालूच होती, पण त्याला ना हळूहळू भास व्हायला लागलेले की ती बाई त्याला कुठे ना कुठे दिसल्यासारखी वाटायची. की तो रात्रीचं, आता तो त्याचा मित्र नाही तर तो स्वतःच गाडी चालवायचा, तो बाईक चालवायचा, तर त्याला ना सारखं कोणतरी जाणवायचं की त्याच्या बाईकच्या पाठी कोणतरी बाई बसली आहे, भले तो एकटा असेल तरी. आणि त्याला ना त्याचा खूप असा त्रास व्हायचा. त्याच्या स्वप्नात पण तीच बाई यायची. नंतर त्याला ती इमेज दिसायची त्याच्या स्वप्नामध्ये की त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला, का झाला, कारण ती बाई त्याच्या गाडीसमोर आली असेल, तिला वाचवायला जाऊन तो झाडाबिडाला ठोकला, असं त्याला वाटायला लागायचं. बापरे. आणि तो घरी जेव्हा एकटा जरी असायचा ना, तेव्हा मध्येच घरचा टी व्ही चालू होणं, मध्येच कुठे झोपायला गेलाय, झोपतोय तो तर त्याला हॉलमधून चालण्याचा आवाज येणं, असं त्याला सगळं फील व्हायला लागलं. तो घाबरट झाला तो, समजलं. पण त्याच्यावरती त्याचा काही कंट्रोल नाही. आणि एक दिवस ना तो खूप घाबरायला लागलेला, पण त्याची काही ती तसे ते चाळे काय त्याचे कमी होत नव्हते. पण त्याला एक दिवस आहे ना
तो काहीतरी काम करून येत होता आणि ह्या टाईमला तो बाईकवरती होता आणि त्याला आहे ना एक खूप सुंदर बाई दिसली, खूप म्हणजे खूप सुंदर, आणि ती पण कॅबसाठी थांबलेली. तर त्याच्याकडे माहिती नाही असं काय होतं की तो सगळ्यांना म्हणजे असं त्यांनी तिला अप्रोच केलं आणि परत त्यांनी लिफ्टसाठी विचारलं तर ती रेडी झाली. मग त्याच्या मनात काय वेगळंच चाललेलं आणि तिच्या मनात नॉर्मल चाललेलं काहीतरी साधा घरी सोडते वगैरे. तर तो असंच गप्पा मारत वगैरे चाललेला तर ना एक स्पॉटला थांबला आणि तो गप्पा मारतोय तर त्याच्याकडे आहे ना सिग्नलमध्ये बाजूचे जे गाडीवाले होते ना ते त्याला एकदम असे विचित्र नजरेने बघत होते. तो बोलतोय म्हणजे त्यांनी बघतोय असं आजूबाजूला तर त्याला कसं तरी वाटलं. तो तिला असं फक्त विचारलं त्यांनी की असंच नॉर्मली काय झालं. ती बोलते काय माहिती असे का बघताय ते, मला पण नाही माहिती. तो पटकन तिथून निघून गेला तर ज्यांनी जेव्हा बघितलं ना त्या बाईचा हात त्याला फील होत होता. त्याला वाटलं की हां त्याच्या मनात काहीतरी अजून जास्त चालू झालं की त्याला वाटलं की नाही आता काहीतरी होईल, आपण आता हे रेडी आहे, काहीतरी होईल, अजून होईल. त्याला असं वाटायला लागलं. पण त्याला काय माहीत होतं ही त्याची शेवटची रात्र होती. तो जसं जरा पुढे गेला आणि त्यांनी जेव्हा आरशामध्ये बघितलं ना फक्त हात होता, बाकी मुलगी काही नव्हती, फक्त हात होता. बापरे. हे बघून तो घाबरला आणि त्या नादात तो बाईकवरून पडला आणि घासत गेला लांबपर्यंत. घासत गेल्यावरती त्याला ना फार हे लागलं अंगाला वगैरे आणि म्हणजे तो कसा करून उठला आणि तो हेल्पसाठी कॉल करायला जाईपर्यंत त्याला एक अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. बोलतो हा कुणाचा नंबर आहे. मग त्यांनी नीट जेव्हा पाहिलं ना तेव्हा हा त्याच्या मित्राचा नंबर होता. ह्याच्यावरून मला कॉल. त्यांनी उचलला ना, जसा कॉल उचलला तर कॉलमध्ये ज्या बाईवर त्यांनी जोर जबरदस्ती केलेली तीच बाई होती कॉलवरती व्हिडिओ कॉलमध्ये. हे बघून तो एवढा घाबरला, त्यांनी फोन फेकला तर कळलं नाही माझ्यासोबत काय होतंय काय होतंय. तो म्हणजे लागलेला पाहायला तर तसाच तो लंगडत सुटला आणि त्याच्या पाठून एक गाडी आली आणि ती गाडी त्याला उडवून गेली. बापरे. आणि ती गाडी उडवून गेली ना तो म्हणजे जवळच मरतानाच फक्त त्याला शेवटच्या डोळ्यात म्हणजे शेवटचा जो व्ह्यू असतो त्याला त्याच्यात फक्त हेच दिसलं की त्या गाडीमधून पण ती बाई त्याला बघते पाठी आणि एक स्माईल दिला त्या बाईने असा. आणि त्याचे डोळे म्हणजे तो बंद झाले आणि तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये उठतो. हॉस्पिटलमध्ये जेव्हा उठतो तेव्हा त्याला विचारतात ना की कसं काय ॲक्सिडेंट, काय झालं कसं काय झालं. तर तो सांगेपर्यंतच मृत्यू होतो त्याचा. हो. बापरे. तो बोलूच शकत नाही की त्याच्यासोबत काय, तो बोलेपर्यंत त्याचा जीव सुटतो.